मराठी विषय पत्रिका क्रमांक 5 मधील पाश्चात्य साहित्यशास्त्र यामधील घटक क्रमांक 1 मधील पाश्चात्याने केलेल्या काव्य व्याख्या या व्याख्यानात तुमचं स्वागत आहे. या व्याख्यानामध्ये आज आपण पाश्चात्य साहित्यशास्त्रज्ञांनी केलेल्या वेगवेगळ्या काव्य व्याख्यांचा विचार करणार आहोत. या काव्य व्याख्यांमधून साहित्याच्या स्वरूपाविषयी जी भूमिका मांडली गेली ती यातून स्पष्ट होते. तसेच काव्याचे स्वरूप नेमके काय असावे, काय आहे, कोणकोणत्या घटकांमुळे काव्य काव्य बनते, त्याच्या निर्मिती पाठीमागे कोणत्या तत्वांचा आधार असतो याविषयीचे विवेचन यामध्ये येते. आपण एका टिपणाच्या साहाय्याने की जे डॉक्टर नितीन रेंडे यांनी तयार केलेले टिपण आहे त्याच्या साहाय्याने आपण वेगवेगळ्या काव्य व्याख्यांचा विचार करूया. या काव्य व्याख्यांमध्ये मुख्यत्वे वर्ड्सवर्थ, कोलरीज, कोर्टहॉफ, एडगर ॲलन पो व अर्नॉल्ड यांच्या व्याख्यांचा विचार आपल्याला करायचा आहे. अभिजातवादाला प्रतिक्रिया म्हणून पुढे आलेल्या रोमॅन्टिसिझमने नवी काव्यकल्पना घडवली व तिचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात आजही आहे. या परंपरेतल्या अनेक साहित्यशास्त्रज्ञांनी सौंदर्य हे काव्याचे मुख्य तत्व मानले आहे. हे सौंदर्य भावनेच्या आविष्कारात दडलेले असते, त्यामुळे भावनाविष्काराला या संकल्पनेत महत्वाचे स्थान प्राप्त होते. या संदर्भातल्या काही व्याख्या पाहू. आता येथे आपल्याला अभिजातवाद आणि रोमॅन्टिसिझम या दोघांचे स्वरूप अगदी थोडक्यात समजून घ्यायचे आहे. अभिजातवाद ही पारंपरिक पद्धतीच्या विचारांची अशी एक विचार प्रणाली आहे आणि तिला प्रतिक्रिया म्हणून ज्या वेगवेगळ्या विचार प्रणाली निर्माण झाल्या त्यापैकी रोमॅन्टिसिझम ही एक विचार प्रणाली होती. या विचार प्रणालीतून माणूस, निसर्ग हे महत्वाचे केंद्र मानले गेले. तसेच व्यक्तिवाद हा रोमॅन्टिसिझम मध्ये महत्वाचा मानला गेला. आपल्याला रोमॅन्टिसिझम अथवा अभिजातवाद याचं ज्याला क्लासिसिझम असे म्हणतात त्याचे स्वरूप विस्तृतपणे बघायचे नाही, तर या या मीमांसकांनी केलेल्या काव्य व्याख्यांचा विचार प्रामुख्याने करायचा आहे. वर्ड्सवर्थ आणि कोलरीज यांनी केलेल्या काव्य व्याख्येचा विचार आपण करू. वर्ड्सवर्थ आणि कोलरीज यांनी लिरिकल बॅलॅड या संग्रहाच्या प्रस्तावनेत दिलेली काव्याची व्याख्या पुढील प्रमाणे आहे. पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. भावनांचा उत्स्फूर्तपणे केलेला आविष्कार म्हणजे कविता असे ते म्हणतात. पण या भावना कशा प्रकारच्या असाव्यात तेही त्यांनी पुढे इमोशन रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी या शब्दात स्पष्ट केले आहे. म्हणजे कवीच्या मनात प्रभावी असणाऱ्या कोणत्याही भावनांच्या आविष्काराला कविता म्हणता येणार नाही, तर भावना, चिंतन, मनन यातून त्या फुललेल्या असाव्यात. कवीची मनोवृत्ती चिंतनशील असते. आपल्या अनुभवातील चांगले, वाईट, तात्कालिक, शाश्वत याकडे तो विवेकाने बघतो. त्याची ही चिंतन प्रक्रिया सातत्याने चालू असल्यानेच आपोआपच अनुभवातील चांगला, शाश्वत आशय त्याला कळतो. अशा आशयामुळे त्याच्या भावना जागृत होतात व त्याचा आविष्कार तो काव्यातून करत असतो. त्यामुळे कवितेतला अनुभव वैश्विक ठरतो. येथे कोलरीज यांच्या या भूमिकेविषयी अगदी थोडक्यात आपण आधी जाणून घेऊया. कोलरीजने कविता म्हणजे
भावनांचा प्रबळ असा आविष्कार होय असे म्हटले आहे. आणि या भावना कशा निर्माण व्हाव्यात या देखील त्याने विवेचन केले. या भावना तात्कालिक स्वरूपाच्या किंवा कोणत्याही प्रतिक्रियात्मक स्वरूपाच्या नसून त्या चिंतन आणि मनन यातून आलेले आहे. हे तो अधोरेखित करतो आणि त्या अनुभवातील भावना अनुभवातील शाश्वत आशय तो व्यक्त करत जातो. म्हणजे येथे भावनांचा आविष्कार म्हणजे केवळ भावनांचे प्रकटीकरण नव्हे, तर भावनांच्या चिंतनाचे प्रकटीकरण होय, असे आपल्याला लक्षात येते. कोलरिजने आणखीन 2 विधाने केली. ती त्याच्या कवितेविषयीची संकल्पना समजून घेण्याकरता उपयुक्त ठरते. कवितेचे लक्षण तो पुढील शब्दात सांगतो. द बेस्ट वर्ड्स इन बेस्ट ऑर्डर म्हणजे उत्तम शब्दांच्या उत्तम रचना म्हणजे कविता. येथे उत्तम म्हणजे योग्य किंवा अनुरूप. म्हणजे भावनांच्या आविष्कारासाठी निवडलेले शब्द आणि शब्दांच्या रचना यावर त्याने भर दिलेला आहे. कवितेत केवळ भावनांना महत्त्व नाही, तर त्या भावनांचा आविष्कार कसा होतो, यात खरे कवितेचे काव्यतत्व असते, असे कोलरिजचे म्हणणे आहे. तसे दुसरे विधान आहे, पोएट्री इज अँटिथेसिस ऑफ सायन्स. रोमॅन्टिसिझम बद्दल आता आपण येथे थोडेसे बघूया. रोमॅन्टिसिझमची साहित्यविषयक भूमिकाच या व्याख्येतून व्यक्त होते. साहित्यात, विशेषतः कवितेत, बुद्धी, विवेकवाद, विज्ञानवाद यांना मुळीच थारा नाही आणि त्यामुळे मानवी जीवनाचे होणारे आकलन एकांगी व अर्धवट असते. जीवनाचा संपूर्ण अनुभव घ्यायचा असेल, तर बुद्धिवादाचे ओझे झुगारून दिले पाहिजे, अशी भूमिका कवींनी घेतली. कवितेत कल्पनाशक्ती आणि तिच्याद्वारे केलेल्या भावनांचे प्रकटीकरण महत्वाचे असते. म्हणूनच कविता ही विज्ञानाच्या विरुद्ध असणारे विधान आहे, असे कोलरिज म्हणतो. कोलरिजच्या या 2 विधानाचा विचार आपल्याला केल्यास असे लक्षात येते, की केवळ भावनांच्या आविष्कारावरनं म्हणजे पहिल्या व्याख्येमध्ये ब कवितेचे मूळ हे भावनांमध्ये आहे, तर बेस्ट वर्ड्स इन बेस्ट ऑर्डरमध्ये त्याचा आविष्करण हे उत्तम शब्दांच्या रचनेमध्ये आहे, हे लक्षात येते. तसेच रोमॅन्टिसिझमच्या त्याच्या भूमिकेमध्ये हे काव्यतत्व कोणत्या स्वरूपाचे असले पाहिजे, हे देखील स्पष्ट होते. आणि याच अर्थाच्या प्रकाशात आपल्याला कविता ही विज्ञानाच्या विरुद्ध असणारे विधान असते, हे त्याचे विधान समजून घ्यावे लागते. यापुढील व्याख्या कोर्ट हॉप याची आहे. कोर्ट हॉप हा इंग्रजी साहित्याचा इतिहासकार होता. त्याने केलेली कवितेची व्याख्या पुढील प्रमाणे आहे. द आर्ट ऑफ प्रोड्युसिंग प्लेजर बाय द जस्ट एक्सप्रेशन ऑफ इमॅजिनेटिव्ह थॉट अँड फीलिंग इन मेटरिकल लँग्वेज. प्रातिभ विचार व भावना यांचा छंदोबद्ध भाषेत केलेल्या नेमक्या आविष्काराद्वारे निर्माण केलेला आनंद म्हणजे कविता. कोर्टहॉप याने भावना व विचार या दोन्हींचा उल्लेख केलेला असला तरी दोन्हीही प्रातिभ व कल्पनारम्य असले पाहिजे आणि या भावना विचारांचा आविष्कार करणारी शब्दकळा वृत्त व छंदात बांधली असली पाहिजे असे तो म्हणतो. कोर्टहॉपला भावनांची प्रतिभाशक्तीद्वारे केलेला होणारा आविष्कार अभिप्रेत आहे. म्हणजेच त्यालाही बुद्धीचे नियंत्रण नको आहे. अशा भावनांचा छंदोबद्ध आविष्कार वाचकाच्या मनाला आनंदाचा अनुभव देतो असे त्याचे म्हणणे आहे. येथे आपल्याला कोर्टहॉप याच्या विचारांचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की कोर्टहॉपने देखील भावनांच्या आविष्काराला आणि त्याच्या छंदोबद्ध रचनेला महत्त्व दिलेले आहे. कोलरिजच्या काव्य व्याख्येमध्ये भावनांचा आविष्कार चिंतनशील आविष्कार आहेच आणि हा आविष्कार हा उत्तम शब्दांमध्ये रचला पाहिजे असे त्याने म्हटले. येथे कोर्टहॉपने या भावना या छंदोबद्ध असल्या पाहिजेत असे म्हटले. यानंतरची व्याख्या एडगर ॲलन पो यांची आहे. एडगर ॲलन पो यांनी काव्यविषयक कल्पना मांडताना कवितेतील सांगीतिक तत्वावर अधिक भर दिला आहे. कविता म्हणजे रिदमिक क्रिएशन ऑफ ब्युटी आहे असे तो म्हणतो. लयबद्ध सौंदर्याची निर्मिती म्हणजे कविता होय. कोर्टहॉप याने काव्यातून मिळणाऱ्या आनंदाचा उल्लेख केलाय. काव्यात असणाऱ्या सौंदर्यामुळे हा सौंदर्यानुभव येत असतो. याच सौंदर्यावर पो याने भर दिला आहे. पण कवितेत सौंदर्य कशामुळे निर्माण होते? कवितेतील लयबद्ध भाषा सौंदर्याची निर्मिती करते.
हो, याच्या मते कविता ही वैचारिक किंवा नैतिक आशयापासून मुक्त असली पाहिजे. त्यामुळेच कवितेतील भाषेचा विचार करताना तो तिच्या आशयात्मक अंगाऐवजी तिच्यातील सांगीतिक तत्वाविषयीचे विवेचन करतो. छंद किंवा वृत्तबद्धता, लयबद्धता आणि यमकबद्धता म्हणजे मीटर, रिदम अँड राईम या 3 गोष्टी कवितेसाठी अनिवार्य आहेत, असे त्याने म्हटले आहे. आपण हा मुद्दा काहीसा समजून घेऊ. एडगर ॲलन पो याने कवितेतील सांगीतिक तत्वाचा म्हणजे त्याच्यामधील लय तत्वावरती, त्याच्यातील नाद तत्वावरती भर दिलेला आहे. कोर्टॉ याने काव्यातून आनंदानुभव येतो, त्याच्यामध्ये असलेल्या सौंदर्यातून आनंदानुभव येतो असे म्हटले. पण हा आनंद कसा निर्माण होतो, हे सौंदर्य कसे निर्माण होते? तर त्याकरिता कवितेची भाषा ही महत्वाची आहे आणि ही भाषा सौंदर्याची निर्मिती करते असे पो याचे म्हणणे होते. आणि हे सौंदर्य कशातून निर्माण होते? तर लयबद्धतेतून ते निर्माण होते. हे त्याच्या विवेचनाचे सार आहे. आता ही लयबद्धता, ते कवितेमध्ये असलेले यमक, कवितेमध्ये असलेले अनुप्रास किंवा तद्वत अलंकार किंवा त्याच्या शब्दांच्या विशिष्ट अशा रचना यातून होते. पण एक लक्षात घ्या, की कोलरिजने मांडलेली शब्दांच्या रचनेची कल्पनेमध्ये शब्दांच्या रचना रचनेच्या कल्पनेमध्ये येथे सौंदर्यात्मक रचना जरी असली तरी ती लयबद्धच असली पाहिजे असे काही म्हटलेले नाही. एडगर ॲलन पोने मात्र ते लयबद्ध असले पाहिजे. त्यामध्ये एक नाद व लय असली पाहिजे आणि ही छंदबद्धता, वृत्तबद्धता व लयबद्धता अर्थात यमकबद्धता या 3 गोष्टी कवितेसाठी अनिवार्य आहेत असे त्याचे म्हणणे होते. येथे एडगर ॲलन पो याने कविता आणि संगीत यांच्यामध्ये असलेले नाते स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि संगीत ही विशुद्ध सौंदर्य व्यक्त करणारी कला आहे, असे देखील त्याने म्हटले. म्हणजे त्याने शब्दांपेक्षा शब्दरहित अशा संगीताला अधिक महत्त्व दिलेले आहे, असे दिसते. यानंतरची व्याख्या मॅथ्यू अर्नॉल्ड याची आहे. अर्नॉल्ड याने केलेली काव्य व्याख्या पुढील प्रमाणे आहे. अर्नॉल्ड याच्या मते द मोस्ट डिलाइटफुल अँड परफेक्ट फॉर्म ऑफ अटरन्स दॅट ह्युमन वर्ड्स कॅन रीच. भाषेद्वारे घडून येणारा अत्यंत आल्हाददायक आणि निर्दोष आविष्कार म्हणजे काव्य. याही व्याख्येत काव्याच्या भाषेवर, त्या भाषेद्वारे येणाऱ्या आनंददायक अनुभवावर भर दिलेला आहे. ही काव्यभाषा निर्दोष असली पाहिजे म्हणजेच ती अनुभवाचे नेमके प्रकटीकरण करणारी असली पाहिजे असा येथे अभिप्रेत आहे. आपण हे अजून समजून घेऊयात. अर्नोल्ड याची व्याख्या भाषेद्वारे घडून येणाऱ्या सौंदर्यात्मक निर्मितीवरती आधारित आहे आणि काव्य भाषेला त्याने दिलेले महत्त्व आपल्याला लक्षात येते. ही भाषा निर्दोष असावी आणि अनुभवाचे नेमके प्रकटीकरण करणारी असावी हे त्याच्या म्हणण्यामध्ये त्या भाषेचे असणारे स्थान, काव्य भाषेत असलेले त्याचे काव्य भाषेचे महत्त्व, त्याचबरोबर अनुभवांचं प्रकट करण्याकरता काव्य भाषेचे असणारे महत्त्व तो अधोरेखित करतो. या सर्व काव्य कल्पनांचा विचार केल्यानंतर त्यातील काही समान गुणधर्म लक्षात येतात. अनुकृती सिद्धांत आपण बघितला, की त्यामध्ये साहित्याच्या आशयावर भर दिलेला आहे. तर या काव्य संकल्पना साहित्यातील अनुभवापेक्षाही त्याचा अनुभवाचा आविष्कार म्हणजे वर्ड्सवर्थ, कोलरीज यांच्यापासून ते एडगर ॲलन पो पर्यंतच्या सर्व मॅथ्यू अर्नोल्ड पर्यंतच्या सर्व मीमांसकांनी की ज्या आपल्याला अभ्यासाला आहेत त्यांनी भाषेच्या घटकावरती अधिक भर दिलेला आहे. अनुभवापेक्षाही अनुभवाचा आविष्कार, त्यातून प्रकटणारे सौंदर्य यांना त्यांनी अधोरेखित केले. बुद्धिवाद, विवेकवाद या आधुनिक जीवनदृष्टींचा विरोध, की जो रोमॅन्टिसिझमचा आधार आहे, तो आपल्याला या व्याख्यांमध्ये दिसतो. रोमॅन्टिसिझम त्याला करणारा विरोध हा आपल्याला येथे दिसतो. या आधुनिक जीवनदृष्टींना असलेल्या विरोधातून कवीच्या मनातील कल्पनारम्य, मुक्त अशा भावनांचा आविष्कार महत्वाचा कसा मानलेला आहे, ते आपल्याला लक्षात येते. काव्याचा अनुभव सौंदर्यपूर्ण असावा या अपेक्षेमुळे काव्य भाषेविषयक विशेष विचार या सर्व व्याख्यांमध्ये आपल्याला सातत्याने आढळतो. काव्य भाषेतील लय, नाद, ताल, छंद, वृत्त या बाबींना किती महत्व आहे, हे या काव्य व्याख्येतून अधोरेखित होते. अर्थात या काव्य व्याख्या
याच परिपूर्ण आणि अंतिम आहे असे मानण्याचे आपल्याला कारण नाही. मात्र कवितेमधील तंत्रामुळे सौंदर्यपूर्ण अशी काव्यभाषा घडण्याला मदत होते, ही भूमिका या सर्व व्याख्यांमधून अधोरेखित झाल्याचे आपल्याला दिसते. साहित्याचा आजवरचा विचार हा तेथील आशय तत्व किंवा सौंदर्य तत्व या दोनपैकी एका तत्वाला केंद्रस्थानी ठेवून होताना दिसतो. ज्या तत्वाला महत्त्व दिले त्यानुसार साहित्याचे गुणधर्म जाणवतात. वरील सर्व व्याख्यांमध्ये सौंदर्य हेच तत्व केंद्रस्थानी आहे, असे आपल्या लक्षात येते. आणि या तत्वांच्या आधार घेतल्यास भाषा, शब्दकळा, कल्पनारम्य असा आविष्कार, भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार इत्यादी साहित्याचे गुणधर्म या व्याख्यांमधनं अधोरेखित होतात. आपण या काव्य व्याख्यांचा विचार केल्यास प्रामुख्याने या रोमॅन्टिसिझमशी संबंधित आहे हे बघितलेच. आणि त्याचबरोबर या काव्य व्याख्यांचे असणारे स्वरूप हे देखील आपण बघितले. यातील या आ, काव्य व्याख्या या अंतिम आहेत असे आपण म्हणू शकत नाही. साहित्याला सामाजिक दृष्टिकोनातून पाहणाऱ्या काव्य व्याख्या जर आपण बघितल्या, तर नेमके याला विरोध केलेला असल्याचे आपल्याला आढळून येते. साहित्याच्या स्वरूपाविषयी हे विवेचन आपण येथे थांबवूया.